शेतकऱ्यांना पिकवायला जमते पण विकायला नाही. राष्ट्रपती पुरस्कार विजेते सरपंच भास्कर पेरे पाटील यांची खंत. देवळाली कॅम्पला शेतकरी मेळावा संपन्न. शेतकरी शेतात उत्तम दर्जाची पिके घेतात, पण बाजारात गेल्यावर त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. याविषयी शेतकऱ्यांनी संघटित होऊन बाजाराचा अभ्यास करायला हवा. योग्य दर्जाच्या पीक उत्पादनाप्रमाणेच शेतमाल विक्रीचे कौशल्य आत्मसात करायला हवे, असा मौलिक सल्ला राष्ट्रपती पुरस्कार विजेते तथा आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी दिला. देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमची तेजुकाया महाविद्यालय व रोटरी क्लब देवळाली कॅम्प यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच माजी विद्यार्थी संघाच्या सहकार्याने गुरुवार दिनांक 8 रोजी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे होते. भास्कर पेरे पाटील पुढे म्हणाले की शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनेत सहभाग नोंदवायला हवा. त्याला पैसे लागत नाही, पण योजनेत यश मिळाले तर बक्षीस म्हणून मिळणाऱ्या रकमेत गावाचा विकास करण्याची संधी मिळते. बक्षीस मिळाले नाही तर आपले काहीच नुकसान होत नाही. याकडे भास्कर पेरे पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे लक्ष वेधले. भास्कर पेरे पाटील यांनी त्यांच्या गावात राबवलेले विविध उपक्रम व शासकीय योजनांची माहिती याप्रसंगी दिली. वेळेत कर भरणाऱ्या शेतकरी वर्गाला ग्रामपंचायत स्तरावर 30% सवलत दिल्याची माहिती पेरे पाटील यांनी दिली. मेळाव्याचे अध्यक्ष तथा मविप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे म्हणाले की मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे बहुतांश सभासद हे शेतकरी आहेत. शेती व्यवसायात निर्माण होणाऱ्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी तसेच कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळवता येईल हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्व तालुक्यात शेतकरी मेळाव्यांचे आयोजन केले जात असल्याची माहिती सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी दिली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी शेतीचे मार्गदर्शक तत्त्वे शेतकऱ्यांना समजावे यासाठी शेतकरी मेळाव्यासारख्या उपक्रमांची आवश्यकता आहे असे सांगितले. मविप्रा नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश पिंगळे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की सतत बदलणाऱ्या वातावरण हवामान शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरते आहे. शासनाने तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांनी याविषयी शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करायला हवे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाविद्यालय शालेय समितीचे अध्यक्ष विलास दुर्जड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राचार्य डॉक्टर एस काळे म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे व्यवसायाभिमुख शेतीचे शेतकऱ्यांना ज्ञान मिळावे. बहुसंख्य विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी आहे, त्यामुळे महाविद्यालय स्तरावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्राचार्य डॉक्टर एस काळे म्हणाले. याप्रसंगी मविप्रा संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास मोरे, मविप्रा नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश पिंगळे, नाशिक शहर संचालक ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे, इगतपुरीचे संचालक ॲडव्होकेट संदीप गुळवे, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, सेवक संचालक डॉक्टर के शिंदे, देवळाली कॅम्प रोटरी क्लबचे अध्यक्ष राजू कटारे, NG गायकवाड, कौशल्य मुळाने, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष खंडेराव मेढे, उपाध्यक्ष वैभव पाळदे, खजिनदार गजिराम मुढाळ आदी उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन सुनीता आडके तर आभार प्रदर्शन वैभव पाळदे यांनी केले. शेतकरी मेळाव्यास पंचक्रोशीतील सभासद, महिला गटाच्या प्रतिनिधी, बँकेचे अधिकारी, महाविद्यालयाचे शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान शेतकरी मेळाव्यात आदर्श शेतकरी व आदर्श सरपंच पुरस्कार देऊन शेतकऱ्यांना गौरवण्यात आले. यामध्ये आदित्य धुरजड, सुभाष पाळदे, शिवराम मुठाळ, गोकुळ जाधव, निवृत्ती वाघचौरे, हिरामन आडके, मीना गायकवाड यांना आदर्श शेतकरी म्हणून तर पंढरीनाथ ढोकणे यांना आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.